लाडापायी ही युती चुकलेली आहे. माजी आमदारांनी आणि माजी आता जे रनिंग खासदारांनी मिस्टर इंडियाचं जे हवाई राहते की नाही त्या प्रकारचं रोड कमी खड्डे जास्त घर भरण्याचं काम या नगरसेवकांनी केलं. नमस्कार, द रॅपॉन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी शेख मुजमिल. हिमायतनगर शहरामध्ये नगरपंचायतच्या निवडणुका सुरू आहेत आणि अनेक पक्षाच्या मोठ्या कार्यकर्त्यांसोबत छोट्या कार्यकर्त्यांच्याही प्रतिष्ठा या वेळेस पणाला लागलेल्या आहेत. तरी आपल्यासोबत वार्ड क्रमांक 12चे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक उमेदवार रामभाऊ सूर्यवंशी आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची कशा प्रकारची रणनीती असेल आणि कोणकोणते मुद्दे व उद्देश घेऊन ते या नगरपंचायत निवडणुकीमध्ये उतरले आहेत. सर, एकंदरीत नगरपंचायत निवडणुकीमध्ये उतरण्याचं कारण काय सांगाल? भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि गावापर्यंत आणायचं आहे. कारण तर केंद्राचा निधी, राज्याचा निधी जर आपल्या गावासाठी आणायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय राहिलेला नाही. आपण पाहिलं मागे 5 वर्षापूर्वी सर्वात आधी या महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार म्हणजे हिमायतनगरला झालेलं आहे, महाविकास आघाडीचं. आणि 2.5 वर्ष तत्कालीन, त्यानंतर 2.5 वर्षाला आपण सगळ्यांनी खेळ पाहिला आपत्कालीन असे 2 नगराध्यक्ष 2.5 वर्षाचे या हिमायतनगरसाठी दिले. करोड रुपयाचा निधी आला, पण स्वतःचं घर भरण्याचं काम या नगरसेवकांनी केलं. हिमायतनगरच्या गटाराची परिस्थिती पाहिली तर असं एकही ठिकाण नाही की त्या ठिकाणी दुर्गंधी नाही. प्रत्येक वार्डामध्ये जाऊन बघा, प्रत्येक ठिकाणी दुर्गंधी आहे. त्यानंतर रोडचा विषय असेल, रोड कमी खड्डे जास्त आणि रोडचा सापळा झालेला आहे. जसं एखाद्या प्रयोगशाळेमध्ये आपण ठेवतो सापळा, तसा रोडचा सापळा. बेजाळीवरे रोड खाले, नाली अर्धी तुटकी अर्धी तशीच. आणि त्यानंतर रोड वरे आणि नाली खाले अशी अवस्था या रोडची नालीची झालेली आहे. त्यानंतर पाण्याची सध्याची परिस्थिती हिमायतनगरला पाहत असाल, हवाई पाईप आहेत. जसे की आपण एखाद्या मिस्टर इंडियाचं जे हवाई राहते की नाही त्या प्रकारचं हिमायतनगरला पाण्याची अवस्था झालेली आहे. जवळपास 21 कोटी रुपयाचं पाण्याचं इथं मंजुरी झालेली आहे. तर 3 वेळेस नारळ फुललेलं आहे माजी आमदारांनी आणि माजी आता जे रनिंग खासदारांनी. असे 3 वेळेस नारळ फुलले, पण अजून पाण्याचा एक थेंबही हिमायतनगरला आलेला नाही. दुसरे अनेक असे प्रश्न गावातील आहेत. नगरपंचायत अंतर्गत एखादी शाळा सुद्धा आपल्याला सुंदर सुरू करता येते, पण याची मानसिकता नाही. कारण तर त्यांचं टक्केवारीचं राजकारण बंद करण्यासाठी सत्तेतून पैशातून सत्ता आणि सत्तेतून मस्ती, हे मस्ती जिरवण्यासाठी आम्ही संकल्प घेऊन आलेलो आहोत. एक सुंदर सुशिक्षित असा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार डॉक्टर राजेंद्र वानखेडे साहेबांना आम्ही दिलेला आहे. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि वाढोणा हिमायतनगर शहरामध्ये राजेंद्र असा संकल्पना घेऊन आम्ही हिमायतनगरमध्ये आलेलो आहोत. आणि ही संकल्पना मतदार बंधू बहिणीपर्यंत पोहोचवायची आहे. हिमायतनगर वार्डासाठी 12साठी मी उमेदवार आहे, रामभाऊ संजय सूर्यवंशी. मला सुद्धा प्रचंड मताने विजय करावं एवढे मी आवाहन करतो आपल्या सोशल मीडियाच्या. सर, काल माननीय आमदार बाबुराव कदम कोळीकर यांची सभा झाली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ. त्यांनी असे सांगितले की महायुती म्हणजेच शिंदे शिवसेना गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात युती झाली होती नगराध्यक्ष पदासाठी. काही कारणास्तव नगराध्यक्ष पदाचा उमेदवार यांनी वेगळा उभे करण्याचा निर्णय केला होता, त्याचे असे आरोप लावले. त्याबद्दल काय सांगणार? त्या युतीच्या संदर्भात बैठकीत मी सुद्धा होतो आणि आमदार साहेबाचा विश्वास म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं. आम्ही खूप प्रयत्न केले, आमदार साहेबांनी प्रयत्न केले, पण काही जणांच्या हट्टापायी, काही जणांच्या लाडापायी ही युती चुकलेली आहे. कारण तर हिमायतनगरच्या राजकारणामध्ये 25 वर्षापासून स्वतःला मी राजकीय प्रवास करणारा एक नेता म्हणून घेणाऱ्या काही लोकांमुळे ही युती चुकलेली आहे. कारण तर यांनी या वार्डामध्ये निवडून आल्यानंतर 5 वर्षे सत्तेचे आणि 5 वर्षे प्रशासक, जवळपास 10 वर्षे वार्डात जिंकूनही पाहिलं नाही. आता स्वतःला भावी नगराध्यक्ष म्हणून मिळवत आहे. सर, एकंदरीत आरोप प्रत्यारोप चालत असतानाही तुमच्या भारतीय जनता पार्टी हिमायतनगर शहरात 2 गट आहेत असेही चर्चा खूप वेळेस जनतेसमोर येतात. त्याबद्दल काय, ही तथ्य आहे का फक्त आरोप लागतात त्याच्याबद्दल? घरातले वाद होते, भावाभावाची भांडणं होते, तशी आमच्या पक्षातही मतभेद झाले असतील, पण सर्व मतभेद आम्ही बाजूला ठेवून डॉक्टर साहेबाला नगराध्यक्ष करण्यासाठी एकत्र आलो आणि पुढे सुद्धा एकत्र आलो. सर, एकंदरीत भारतीय जनता पार्टी आणि येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकामध्ये थेट नगराध्यक्ष जनतेतून असल्या कारणामुळे हे डायरेक्ट जनता मतदान करणार आहे. तरी भारतीय जनता पार्टीबद्दल खूप असे चर्चा आणि विपक्ष आरोप लावतात की हा फक्त
हा पक्ष फक्त हिंदू धर्मासोबत राजकारण करणारा आहे आणि यांचे विरोधी धर्मावर आरोप करत असतात, याच्याबद्दल काय सांगणार की जनतेतून हा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आता उभा आहे? हा कॅन्डिडेट कोणत्याही जाती धर्मात वाद लावणारा नाही, कुठंही कोणत्याही आंदोलनात कुठं दिसलेला नाही. कारण तर प्लेन चेहरा आम्ही दिला. आपण पाहू शकता, गुंडशाही करणारे, गुटखा किंग, नंतर आपल्या चौपाटीमध्ये एक कोंडवाडा होता, ते कोंडवाडा खाणारे, नंतर ईदगाहचे पैसे खाणारे, सत्तेमध्ये असणारे लांडगे, याला बाजूला ठेवून आम्ही हा फ्रेश चेहरा दिलेला आहे. आणि जातीवादाचा विषय असेल तर आम्ही काल मुस्लिम वॉर्डामध्ये फिरलो, बौद्ध वॉर्डात फिरलो, आमच्या माता बहिणीला भेटलो. तर मी तर सांगतो ना, माझ्या आयुष्याच्या 20 वर्षाच्या राजकारणात मी असा चेहरा पाहिला नाही. जवळपास 90 वर्षाच्या म्हाताऱ्याबाई, आमच्या आजीबाई मुस्लिमच्या असतील, जेबीमच्या असतील, अरे डॉक्टर साहेब आले, पाया पडायला तर पडू देना गेल्या, साहेब तुम्ही पाया पडू नका. म्हणजे एवढा सुंदर चेहरा आम्ही दिलेला आहे, त्यामुळे नक्कीच फायदा होईल. सर, एक शेवटचा प्रश्न की येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये तुम्ही किती जागा लढवता आणि तुम्हाला काय निर्णय येतील असे वाटतं? मागच्या वेळेस जसं आता सांगितलं, युतीसाठी आम्ही प्रयत्न केले. आम्ही युतीमध्ये आम्ही काही माणसं तयार केली होती, कारण ते युती होणार आहे म्हणून 17 वॉर्डात आम्ही माणसं तयार केले नाही. असताना सुद्धा आम्ही फॉर्म भरून घेतले नाही, कारण तर काही जागा फॉर्म्युला ठरला होता, काही वॉर्डात या काही वॉर्डात त्या. त्यामुळे आम्ही 10 उमेदवार भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदासाठी दिलेले आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर राजेंद्र वानखेडे दिलेला आहे. अशा एकूण आम्ही 11 जागा लढू जाऊ. 11ला 11 निवडून येतील अशी शाश्वती. आमच्यासोबत होते वार्ड क्रमांक 12चे उमेदवार रामभाऊ सूर्यवंशी आणि भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते. त्यांच्यासोबत आपण जाणून घेतलं की येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्या 11 जागा लढत आहेत आणि त्या 11च्या 11 जागा निवडून येतील अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण बघू जनता त्यांच्यासोबत कोणत्या निर्णय घेते याबद्दल